वैजापूर येथे रामनवमी उत्सवाची सुरुवात सकाळपासूनच. भक्त भाविकांची गर्दी. जय श्रीराम नावाचा जयघोष करीत दर्शनासाठी गर्दी. सकाळच्या आरतीच्या वेळी अशोक पैठणे, मोना पैठणे, एस.पी. महक, स्वामी अनिता तांबे, सुरेश तांबे ठाकूर, धोंडीराम राजपूत सर, गणेश खैरे, बद्रीनाथ तांबे, विनायक व्यवहारे, पारस बोहरा, प्रफुल्ल संचेती, सतीश कुलकर्णी, संजय व्यवहारे, निखिल कासलीवाल, अशोक शिंदे, गोकुळ संचेती, संतोष पवार, महावीर जैन, शशिकांत पवार, सागर संचेती, कचरू राजपूत यांनी परिश्रम घेतले व अशोक पैठणे, मोना पैठणे यांनी पूजा आरती म्हणत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. चंद्रकांत कुलकर्णी यांनी संकटमोचन मंदिरात पूजा केली. तसेच महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दिनांक 17 सकाळी 7 ते 4 या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील अमृता रक्तपेढीने रक्त संकलन केले आहे. डॉक्टर सुभाष पाटोदी व त्यांचे सहकारी विजय सोनवणे यांनी रक्त संकलन केले आहे. तरी चांगल्या प्रकारे रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. तरी दिनांक 18 रोजी प्रभू रामचंद्र जन्मोत्सव निमित्ताने श्रीराम पालखीची मिरवणूक निघणार आहे. तरी कार्यकर्ते तसेच पोलीस प्रशासनाने या मिरवणुकीत सहभागी होऊन उद्याची पालखी सोहळ्यात भक्त भाविक यांनी सहभागी होऊन कार्यक्रमाचा आनंद घ्यावा अशी विनंती केली आहे.